तर मंडळी, आता लॉलीपॉप खायला हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही आहे. तर सारख्या चवीचे लॉलीपॉप आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. हॉटेलसारखे कुरकुरीत लॉलीपॉप बनवण्यासाठी तर मी 1.5 किलो लॉलीपॉप घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ धुवून घेतलेत बघा. त्याच्यामध्ये आपण 1 लिंबाचा रस घालणार आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर मी काही सुके मसाले घेतले. त्याच्यामध्ये घेतले काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, भाजलेली जिराची पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, काळी मिरी पूड, गरम मसाला आणि थोडा चिकन मसाला. हे आपण मसाले सर्व लॉलीपॉपवरती घालून घेऊया. एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची. त्याच्यामध्ये आता आपण 2 अंडे घालून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊया. सर्व लॉलीपॉप मी छान असं मॅरिनेट करून घेतलं. आता आपण ह्याला मसाल्यामध्ये असेच अर्धा ते पाऊण तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. अर्धा पाऊण तास झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा घालणार आहोत. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया. लॉलीपॉप तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल ओतून घेतले. तेल गरम झालं. आपण याच्यामध्ये एक लॉलीपॉप सोडून घेऊ. लॉलीपॉप मीडियम गॅसवरतीच तळायचे, जेणेकरून आतून चांगले शिजले जातील आणि बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे लॉलीपॉप. लॉलीपॉप पलटी मारून घेऊया. बघू शकता इथं आपल्या लॉलीपॉपला कलर किती छान आला आहे. बघताच आणि तोंडाला पाणी सुटण्यासारखे लॉलीपॉप झालेत आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण उरलेले पण लॉलीपॉप तळून घेऊया. बघू शकता इथं पूर्ण लॉलीपॉप मी तळून काढलेले आहेत आणि किती कुरकुरीत झालेत आणि कलरही छान आलेला आहे. तर हे लॉलीपॉप तुम्ही असेही खाल्ले तरी खूप छान लागतं सॉसबरोबर. मी याची ग्रेव्ही बनवणार आहे. इथं कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूण बारीक चॉप केलेलं घालून घेऊ. त्याच्यामध्येच आपल्याला कांदा आणि शिमला मिरची घालून द्यायच्या. 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात कापून. कांदा मिरच्याला आपण परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण सॉस घालून घेऊ. सोया सॉस घेतला मी 1 चमचा. रेड चिली सॉस घालू 1 चमचा. ग्रीन चिली सॉस घालू 1 चमचा. टोमॅटो केचप घालायचा. इथे मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा पाण्यामध्ये घोळ बनवून ठेवला आहे, ते आपण घालून देऊ. त्याच्यात छान असं मिक्स करून घेऊया. बघू शकता इथं हा सॉस तयार झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लॉलीपॉप घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हा सॉस सर्व लॉलीपॉपला लागेल. बघू शकता इथं किती छान असे लॉलीपॉप मिक्स करून घेतल्यात आणि आपले हे लॉलीपॉप तयार आहेत खाण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.